दोस्तो, आपण जेव्हा सोशल मीडिया सुरू करतो तेव्हा हमखास एक आवाज आपल्याला ऐकू येतो. माणसं जोडली पाहिजेत. आणि तो आवाज असतो एका अशा तरुणाचा जो सातत्याने धर्माच्या नावावर चालणाऱ्या राजकारणाला प्रश्न विचारत आला आहे. धर्मातील अनिष्ट चालीरीतींवर, रूढींवर फक्त टीका करून तो थांबलेला नाही, तर त्याला पर्याय देताना कृतिशील आणि परिवर्तन घडवणारं उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीरित्या त्याने राबवलेत. त्याचं नाव आहे पैगंबर शेख. एक असा मुस्लिम युवक जो सर्वांच्या विरोधात जाऊन धर्म सुधारणा घडवण्याची हिंमत ठेवतो, जो जकातला फक्त दान नाही तर सामाजिक गुंतवणूक मानतो आणि जो कुर्बानीला रक्ताची नव्हे तर संवेदनशीलतेची परीक्षा समजतो. आपल्या समाजात सुधारक मुस्लिम ही कल्पनाच अनेकांना अस्वस्थ करते, कारण जिथे प्रश्न विचारणं गुन्हा ठरवलं गेलं आहे तिथं विचार करणं हेच बंड ठरतं. पण हा तरुण विचार करतो आणि सर्वांना समजावूनही सांगतो की इस्लामिक मूल्यांचा गाभा नेमका काय आहे ते, आणि आधुनिक भारतात तो नव्याने कसा फुलवता येईल याबाबत आज आपण पैगंबर सोबत धर्म, शिक्षण, जकात, आधुनिकता आणि नव्या मुस्लिम समाज या सगळ्यांवर डिटेलमध्ये बोलणार आहोत, पण स्टिरियोटाइप्सच्या पलीकडे जाऊन. कारण सुधारणा म्हणजे केवळ परंपरेवर प्रहार नव्हे तर नवा अर्थ शोधणं असा त्याचा अर्थ होतो. पैगंबर शेखच्या कृतीमागे एक विचार आहे, संवेदना आहेत आणि एक प्रकारचं सामाजिक सलोखा जपणारं संतुलन देखील आहे. आज आपण पैगंबर सोबतच बोलणार आहोत. पैगंबर, खूप खूप स्वागत, सलाम आणि जय भीम तुम्हाला. पहिला प्रश्न, कसे आहात? धन्यवाद. सध्या एकदम बरा आहे. आत्ताच मस्त पुण्यातल्या माणसाचे कसं असतं, दुपारी झोप भेटली की तो एकदम बरा असतो. म्हणजे झोप झाल्यानंतरची ही मुलाखत आपण सुरू करतोय. खरं तर झोप झाल्यानंतरची मुलाखत आहे, त्यामुळे एकदम बरा आहे. चला चला, तुम्ही सगळ्यांना जागा करण्याचाच प्रयत्न करत आहात आणि माझा पहिला प्रश्न ह्या जागे होण्याच्या याच्यावरच आहे. कारण आपण सध्या ज्या काळात जगतोय तिथं मुळातच सुधारणावादी बनून जगणं आणि तसं काम करणं हे महाप्रचंड कठीण काम आहे, आणि त्यातल्या त्यात सुधारणावादी मुसलमान बनून जगणं अजून कठीण काम आहे. मी प्रचंड जबाबदारीने बोलतोय की सुधारणावादी मुस्लिम बनून जगणं खूपच कठीण काम आहे आणि ते काम तुम्ही करताय. यासाठी तुमचं अभिनंदन तर केलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या जबाबदारीला जगताय. पण हा सुधारणावाद नेमका तुमच्या आयुष्यात कसा आला आणि स्वतःच्या सुधारणावादी वर्तनाचं सामाजिक नातं तुम्ही कसं जोडता? सर्वात पहिली गोष्ट तर काय आहे की आपल्याला हे सुधारणावाद वगैरे या सगळ्या गोष्टीपासून आपण बरेच लांब होतो. आपल्याला या गोष्टी काही माहित नव्हत्या जास्त, की या गोष्टींना खरं तर सुधारणावाद म्हणतात. कारण की माझं जे काय म्हणतात की जडणघडण ज्या पद्धतीने झालेली आहे माझ्या घरचीच, मी काय खूप अशा धार्मिक धर्मांना म्हणा किंवा धार्मिक म्हणा, अति कट्टरवादी म्हणा वातावरणामध्ये वाढलेला मुलगा नाहीये मी. आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच त्या पद्धतीचे संस्कार जे आहे ते माणसं जोडण्याचे म्हणा आणि लोकांमध्ये मिक्स राहण्याचे जे संस्कार आहेत ते लहानपणापासूनच झालेले आहे. हळूहळू जसं जसं आपण समाजाशी कनेक्ट होत गेलो, सगळ्याच समाजाशी कनेक्ट होत गेलो, तसं आपल्याला समाजातनं जो काही धर्मांधपणा आहे, जी मागासलेली वृत्ती आहे, या गोष्टी आपल्याला समजायला लागल्या आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर प्रहार करायला लागलो. आणि या सगळ्या गोष्टी मुख्यत्वे सोशल मीडियावरून सुरू झाल्या. खरं तर ज्यावेळी आपण सोशल मीडियावर लिहायला लागलो आणि पहिल्यांदा ज्यावेळी मी सोशल मीडियावर आलो त्यावेळी मला पहिल्यांदा खरं तर मी मुसलमान आहे हे समजलं. तोपर्यंत मला कधी माझ्या आयुष्यामध्ये तू मुसलमान आहे म्हणून तू हे करू नको, तू मुसलमान आहे म्हणून कुणीतरी तिरस्कार केला वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये कधी नव्हत्या. आणि त्यानंतर त्या विरोधामध्ये लिखाण करता करता ज्या आहेत त्या या गोष्टींपर्यंत आपण पोहोचलो. मग पहिल्यांदा आपण कुराण वाचन केलं. मग कुराण वाचन केलं त्याच्या मागची पण पार्श्वभूमी अशी होती की काही जण म्हणत होते की छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या आहे ती कुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे केली, त्याच्यामुळे आपण कुराण वाचलं. आणि मग कुराणामध्ये तर तसं काही आपल्याला मिळालं नाही. मग कुराणामधून आपल्याला प्रतिकात्मक कुर्बानीचा शोध लागला की जी प्राण्याची कुर्बानी मुस्लिम समाज देतात पिढ्यानपिढ्या हजारो वर्षापासून, ती प्रतिकात्मक स्वरूपाची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण आर्थिक कुर्बानीची सुरुवात केली. आणि हा आर्थिक कुर्बानी जो आहे तो आपल्या सुधारणावादी प्रवासातला जो आहे तो माइलस्टोन आहे. सर्वात पहिल्यांदा सुरुवात तिथून झाली आपली ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आपण बुरख्याचे समर्थक आपण कधी नव्हतो म्हणा. बुरख्याच्या बाबतीत आपली ही भूमिका होती की महिलांना जो पोशाख परिधान करायचा तो पोशाख परिधान करू द्यावा. मात्र ज्यावेळी हिजाबचं हे प्रकरण काही 2-3 वर्षापूर्वी झालं त्याच्यानंतर मग आपण बुरख्याच्या विरोधामध्ये देखील उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केल्या की बुरखा हे गुलामीचं प्रतीक आहे वगैरे या पद्धतीनं. आणि बुरखाबंदी अभियान वगैरे आपण जे आहे ते सुरू केलंय.
त्यानंतर मग जकात शिक्षणासाठी 6-7 वर्षापूर्वी आपण सुरू केलं. आणि हे सगळे उपक्रम आपले सुरू आहेत आणि याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. खूप शिव्या आधी मिळायच्या, मात्र आता रिस्पॉन्स छान मिळतोय. अगदी अगदी अगदी. मग याला धरून मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की जकातचा जो मुद्दा होता तो तुम्ही त्याला सामाजिक गुंतवणुकीच्या स्वरूपात सगळ्यांच्या समोर आणला. नेमकी याची सुरुवात तुम्ही कशी केली, तुम्हाला का करावीशी वाटली आणि त्याचं स्वरूप सुरुवातीला काय होतं? 2014ला, जर मी चुकीचा नसेल तर 2014 पासून मी तुम्हाला फॉलो करतोय सोशल मीडियावर, तेव्हापासून तुम्ही हा प्रकल्प सुरू केलेला आहे. तर याची सुरुवात नेमकी कशी झाली, त्याच्या मागचा तुमचा थॉट काय होता, तेव्हाचं आधीचं स्वरूप काय होतं आणि आता 11 वर्षानंतर ते कोणत्या स्वरूपावर येऊन पोहोचलेलं आहे? ऍक्च्युली आपला पहिला जो उपक्रम आहे तो आर्थिक कुर्बानी आहे. आपण ज्यावेळी कुराण वाचलं होतं 2013 मध्ये, त्यावेळेस आपण कशासाठी वाचलं त्याचं तर मी माहिती दिलेलीच आहे. आणि त्यानंतर त्या कुराणामध्येच एक आयत लिहिलेली होती की बाबा तुम्ही जो काही प्राणी कुर्बान करताय त्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडाही आणि रक्ताचा एक थेंबही अल्लापर्यंत पोहोचत नाही, पोहोचते ती फक्त निष्ठा पोहोचते. हा पुरोगामी विचार जो आहे तो आपण धरला आणि त्यानंतर कुर्बानी ही प्रतिकात्मक आहे या पद्धतीनं आपण लोकांच्या समोर जे आहे ते विचार मांडायला लागलो. आणि त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण ज्यावेळी कुर्बानी अशी ही या बॅनर खाली आपण जे आहेत ती आर्थिक कुर्बानी दिलेली होती आणि त्याच्यामधून मग आपण मशिदीमध्येच फॅन दिले. मौलाना सोबतचे फोटो आहेत आपले ऍक्च्युली त्यावेळेसचे. त्यानंतर आपण मदरशातल्या मुलांना जे आहे ते वह्या वगैरे दिल्या. त्यानंतर अनाथ आश्रमामध्ये काही अन्नधान्य वगैरे, मित्रांना काही गरजू मित्र काही वस्तू वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा केल्या. हे प्राथमिक स्वरूपात झालं. त्यानंतर 2-3 वर्ष आपला हा उपक्रम पर्सनल लेवलवर सुरू होता पूर्णपणे. याला काही खूप मोठा असं काही स्वरूप प्राप्त झालं नव्हतं. मात्र ज्यावेळी 2018 मध्ये केरळमध्ये पूर आला त्यावेळी आपण फेसबुकवरून आवाहन केलं की आपण कुर्बानी केरळसाठी हा उपक्रम राबवतोय आणि जे सगळे पैसे आहेत कुर्बानीचे जे पैसे आहेत ते आपण केरळमधील पूरग्रस्तांना आपण देतोय. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्याच कुर्बानी केरळसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे या उपक्रमाने धार्मिक बंधनं देखील तोडली. मला अपेक्षा नव्हती या सगळ्या गोष्टींची, कारण मी सगळ्यात जाती, सगळ्या समाजाच्या, सगळ्या धर्माच्या लोकांमध्ये माझं उठबस असतं आणि सगळ्यांनी त्या उपक्रमाला प्रतिसाद दिला. कोणी विचार केला नाही की बाबा हा काहीतरी कुर्बानी केरळसाठी उपक्रम चालू आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये पडायचं नाही, आम्ही ह्या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवायचा नाही, असा कोणी विचार केला नाही. मग 2018ला तो उपक्रम झाला. मग 2019 साली जे आहे आपण कुर्बानी कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांसाठी केली आपण. आणि त्यावेळी आपण कोल्हापूर सांगलीचे जे पूरग्रस्त आहेत त्यांना आपण जे अन्नधान्यांची जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचीही मदत केली आणि शैक्षणिक मदत देखील केली. आणि त्याच्यानंतर 2020 सालापासून जे आहे ते आपण या उपक्रमाला एक नाव दिलं, परमनंट नाव, आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी. आणि 2020 सालापासून जे आहे ते आपण हा उपक्रम आत्ताही पर्यंत जो आहे तो छाती ठोकपणे चालवत आहोत. आणि सांगताना आनंद होतो की आतापर्यंत या उपक्रमामध्ये साधारण जे आहे ते 60 लाखापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती आम्ही जमा करू शकलो आणि 6,000 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक मदत केली आतापर्यंत. दुसरी गोष्ट, आम्ही काही अंगणवाड्यांचं कलरिंग पेंटिंग देखील करून दिलं. पाटणमध्ये एक धनगर वस्तीमध्ये शाळा आहे जिल्हा परिषदेची, त्या जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळेला कलरिंग आणि पेंटिंग आम्ही करून दिलं. त्या पलीकडे पुण्यामध्ये ऐतिहासिक असं सिंहगड किल्ला आहे, त्याच्या पायथ्याला गोरेखुर्द नावाचं एक गाव आहे, तिथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा नव्हती, त्या शाळेमध्ये आम्ही प्रयोगशाळा दिली आणि त्या प्रयोगशाळेला आम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सत्यशोधक विज्ञान प्रयोगशाळा जी आहे आम्ही सुरू केली. त्या पलीकडे जाऊन याच वर्षी आम्ही पुण्यामध्ये मुबारक गर्ल्स हायस्कूल या सेमी उर्दू शाळेमध्ये जे आहे ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या नावाने कॉम्प्युटर लॅब देखील सुरू केली. अशी वेगवेगळी कामं आमची जी आहेत ती सुरू आहेत. महाराष्ट्रभरामध्ये, यवतमाळमध्ये देखील जे आहेत ते आम्ही आदिवासी भागामध्ये मदत पोहोचवली. ज्या मुलांच्या अंगावर फाटके कपडे होते लिटरली अशा विद्यार्थ्यांना 2-2 वर्ष पुरेल एवढं शैक्षणिक साहित्य जे आहे आम्ही दिलं. बऱ्याच ठिकाणी आमची जी आहे या माध्यमातून मदत झाली. आणि हा उपक्रम त्या पद्धतीनं पाहिल्यानंतर खूप जण याच्यामध्ये सामील व्हायला लागले. इंडिव्हिज्युअल लेवलला लोक सामील करायला लागले.
आमचं प्राथमिक आव्हान या उपक्रमाच्या माध्यमातून हे होतं की तुम्ही आमच्या उपक्रमात सामील होऊ नका, तुम्ही तुमच्या पातळीवर हा उपक्रम जो आहे तो राबवा. आमचा उपक्रम जो आहे तो महाराष्ट्रभर चालतो, मात्र तालुक्यांमध्ये गावांमध्ये तुम्ही स्वतः निधी संकलित करा आणि तुम्ही स्वतः राबवा. आणि त्याला देखील खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो दरवर्षी वाढत चाललेला आहे. बरोबर. मला याच मुद्द्याला धरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. बघा, धर्म, जगातले कोणतेही धर्म घ्या आणि कोणत्याही धर्माचे पुरोहित घ्या, धर्मातली पुरोहितशाही ही जितकी कर्मठ आणि जुनाट विचारांची असते त्याला कोणताच धर्म या जगामध्ये अपवाद नाही. मग तुम्ही कोणताही धर्म घ्या, मग हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध, ख्रिश्चन, कोणी का असेल, तुम्हाला पर्सनली हे सुधारणावादी कामं करताना म्हणजे शिक्षणासाठी जकात, शिक्षणासाठी कुर्बानी, ह्या सगळ्या गोष्टी करताना मौलवींकडून कधी काही विरोध झाला का? आणि तो विरोध कोणत्या स्वरूपाचा होता? त्यांच्याशी चर्चा करताना तुम्हाला काय काय आव्हानं आली? या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही बघताय तर तुम्हाला ती आव्हानं काय काय होती? आणि त्याचसोबतच तुम्ही उल्लेख केला होता बुरख्याच्या विषयाचा, तर ती आव्हानं आणि बुरख्याचा विषय याला घेऊन तुमचे अनुभव काय होते? बऱ्याच गोष्टी खरं तर या गेल्या 6-7 वर्षामध्ये झाल्या. खूप पाणी पुला खालून गेलं. खूप मौलवींशी, आलिम लोकांशी, मुफ्तींशी, इमाम लोकांशी चर्चा या विषयावर झाली. अगदी महाराष्ट्रातला मला असं वाटत नाही की एकही जिल्हा आतापर्यंत राहिलेला आहे ज्या जिल्ह्यातून मौलाना लोकांचे मला फोन आलेले नाहीये. आणि मागील वर्षी तर पोलव्यामध्ये फतवे काढलेत का तुमच्या विरोधात? फतवे वगैरे काढायची हिंमत नाहीये त्यांची ऍक्च्युली. तसलं काही ते उपद्व्याप करणार नाहीत माझ्याशी. त्याच्या मागची कारण आहेत ऍक्च्युली. कारण की त्यांना माहिती आहे हा माणूस आपल्या बाजूने देखील बोलतो, कारण माझं समाजावर प्रेम आहे हे देखील त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते त्या फंदामध्ये पडत नाही. मात्र त्यांचा वैचारिक विरोध असतो. मागच्या वर्षी म्हणजे याच आर्थिक कुर्बानीला कोंडव्याच्या एका मशिदीमध्ये मौलानाने माझ्या विरोधामध्ये बयानामध्ये बोललेलं होतं आणि त्याचं रील जे आहे ते इंस्टाग्रामवर टाकलं होतं. तर असे प्रकार गजलेले आहेत आणि घडत असतात. काही जणांनी माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून तुमच्या मुलीचं लग्न मोडलंय, तुमचा जावई मुसलमान राहिलेला नाहीये, अशा पद्धतीने काहीतरी गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हालाही धर्म बहिष्कृत करून टाकलं वाटतं? हो, ते करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळत नाही. ऍक्च्युली काय झालं, मुस्लिम समाजातून धर्मांध लोकांकडून मला जेवढा त्रास झाला ना, मला त्यापेक्षाही जास्त मुस्लिम समाजाकडून प्रेम देखील मिळालं. त्यामुळे हे यांची डाळ शिजत नाही. मी ज्या ज्या ठिकाणी माझे दौरे महाराष्ट्रभर असतात ना, त्या ठिकाणी एवढे मुस्लिम मला भेटायला येतात की ते यांच्या म्हणजे काय कानपडीतच मारतात सरळ सरळ. आणि त्याच्यामुळे त्यांना कळतं की बाबा मुस्लिम समाजामध्ये किती प्रभाव आहे. राहिला प्रश्न आता आर्थिक कुर्बानी, जकात शिक्षणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध नसतो आपल्याला, मात्र आर्थिक कुर्बानीला असतो. त्यानंतर बुरखामुक्ती अभियानला तर काय सांगायलाच नको. म्हणजे एवढे एखादी पोस्ट फक्त 3च अक्षराची मध्ये टाकली होती, 3 बुरखामुक्ती अभियान एवढंच फक्त टाकलं, तर त्याच्यावरून एवढे राडे चालू झाले होते. फोन कंटिन्यू. मुळात यांना समजत नाहीये की या सगळ्या कालबाह्य आणि मागे असलेल्या गोष्टी आहेत. या गोष्टींवर आपण उघडपणाने खरं तर चर्चा केली पाहिजे. या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत का? आपण महिलांना पोशाख स्वातंत्र्य देतोय का? या सगळ्या गोष्टींवर साधक बाधक पद्धतीने चर्चा झाली पाहिजे. मात्र ती चर्चाच नको असं म्हणतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण बुरख्याचे विरोधक वगैरे अजिबात नव्हतो, आधीपासूनच नव्हतं. माझ्या बायको सोबतचे अगदी शिवनेरी किल्ल्यावरचे, सिंहगड किल्ल्यावरचे बुरख्यामधले फोटो अजून देखील फेसबुकवर उपलब्ध आहेत. आणि आज मला तेच विचारायचंय. 2014 साली तुमचं लग्न झालं वाटतं, 2013 साली. त्याच्यानंतर वर्षभराच्या कालावधीमधले आयशा वहिनींचे फोटो हे बुरख्यातले होते आणि आता त्यांचे फोटो बुरख्यातले नसतात. तर हा जो 11 वर्षांचा कालावधी होता बुरखा विरहित, हा प्रवास नेमका कसा होता? घरात तुम्हाला किती प्रबोधन करावं लागलं, किती विरोध सहन करावा लागला, ते आव्हान नेमकं कसं होतं? तुम्ही म्हणालात बुरख्याचे विरोधक तुम्ही नव्हतात, मग का नाही आणि कसं आहे एकूण ती गुंतागुंत काय आहे, जरा ती व्यवस्थित सांगा. विषय काय होता की समाजामध्ये अशा देखील मुली आहेत ज्यांना बुरखा परिधान करायचा नाहीये, ठीक आहे, आणि काही अशाही मुली आहेत ज्यांना बुरखा परिधान करायचा आहे, ठीक आहे. माझी बायको जी आहे ती स्वेच्छेने बुरखा परिधान करायची. इव्हन माझी बायको लग्न झाल्यानंतर जोडवे देखील घालायची.
मग जोडवे घातल्यानंतर काही दिवस तिला ते जोडव्यांचा त्रास व्हायला लागला. म्हणाली जोडव्यांचा मला त्रास होतोय, म्हणजे अगदी 4-5 दिवसांनी. मग मी म्हणालो की थांब जरा ते जोडवे मी घालून पाहतो, म्हणलं मला त्रास होतोय का. मग मी माझ्या हातामध्ये जोडवे घातले होते ऍक्च्युली, त्याचे देखील फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत. आणि ते जोडवे साधारण 1-2 दिवस घातल्यानंतर मग मी म्हणालो की मी पण जोडवे घालत नाही, तू पण जोडवे घालू नको. माझ्या बायकोचे जोडवे साधारण लग्नानंतर आठवड्याभराले जोडवे कायमचे बंद झाले, कधी जोडवे घातलेच नाही. मात्र बुरशाविषयी माझा काही आक्षेपही नव्हता आणि समर्थन देखील नव्हतं, कारण मला काही त्या गोष्टीचं काही एवढं विशेष वाटत नव्हतं. आणि मी त्याही वेळी बायकोचे फोटो टाकत होतो फेसबुकवर. मग त्याच्यानंतर मग हळूहळू असं झालं की आपण बुरख्याच्या बाबतीमध्ये मला बरेच जण म्हणायचे, मग मी म्हणायचे की माझा बुरख्याला समर्थनही नाही विरोधही नाही. मग हळूहळू बुरख्याच्या समर्थनार्थ म्हणा किंवा बुरख्याच्या बाजूने एवढे कट्टरवादी विचार यायला लागले की पहिले हिजाब फिर किताब. आपण अलीकडे गेल्या 2-3 वर्षामध्ये जर पाहाल तर आता बायकोचा बुरखा साधारण 2022 साली बंद झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर बुरखा कधी बंद झाला तुम्हाला सांगतो. आता योगायोगाने तालिबानचे लोक भारतामध्ये आलेले आहेत आणि हे तालिबानचं सरकार ज्यावेळी अफगाणिस्तानमध्ये आलं होतं आणि त्यावेळी एका महिलेनं त्यांनी बुरखा घातला नाही म्हणून गोळी घातली होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला अजूनही तो प्रसंग आठवतोय. आणि मी आमच्या घरामध्ये बसलो होतो आणि माझ्याकडे ती बातमी आली होती आणि ती बातमी मी माझ्या बायकोला दाखवली. पहा म्हणलं, हे अफगाणिस्तानमध्ये जे आहे ते एका महिलेला बुरखा घातला नाही म्हणून गोळी घातली. माझी याची विनंती आहे की आता याचा आपण वैयक्तिक पातळीवर निषेध करू आणि आजपासून तू तुझा बुरखा बंद कर, असं मी माझ्या बायकोला विनंती केली. आणि तिने माझी ती विनंती ऐकली आणि त्या दिवसापासून तिने तो बुरखा जो आहे तो बंद केलाय. अशी ही सगळी हा सगळा जो आहे तो प्रवास झाला की बुरख्यावरून त्याच्यानंतर हिजाबवर आलो. आणि मग त्याच्यानंतर हिजाब कसा बंद झाला तर ज्यावेळी हिजाबचं ते कर्नाटकमध्ये एक प्रकार घडला होता, ते कॉलेजचा त्यांचं फक्त म्हणणं होतं की ड्रेस कोड घालून या तुम्ही. ऍक्च्युली बाकी काही त्यांचं म्हणणं नव्हतं त्या कॉलेजवाल्यांचं की तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला बुरख्याला हिजाबला काही बंदी आहे, अशातलाही काही भाग नव्हता. फक्त त्या कॉलेज पुरता मर्यादित तो विषय होता. आणि तो विषय संपूर्ण देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. खूप जण मुस्लिम समाजाचे लोक रस्त्यावर उतरले आणि माय हिजाब माय राईट वगैरे अशा पद्धतीचे काही घोषणा वगैरे द्यायला लागले. मी त्या भावनाचा आदर केला. मात्र मला जर हिजाब परिधान करायचा नसेल तर माझ्या राईटचं काय, हा प्रश्न मग मी त्यावेळी त्यांना विचारला. मग बीडमध्ये बॅनर लागले, पहिले हिजाब फिर किताब. आणि त्याच्यानंतर मग आपण बुरख्याच्या विरोधामध्ये उघडपणे जे आहे ते युद्ध छेडलं. आपण बुरख्याला गुलामीचं प्रतीक म्हणायला लागलो. आणि त्यानंतर मग हिजाब देखील जो आहे तो बायकोचा तो प्रबोधनानेच बंद झाला. आज परिस्थिती अशी आहे की माझ्या बायकोला तुम्ही बुरखा घाल म्हणालात तरी माझी बायको बुरखा घालणार नाही, या पद्धतीनं या लेवलपर्यंत ते प्रबोधन गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, हिजाब घालण्याची वेगवेगळी कारणं आहेत महिलांची. काही जणांना केस खराब होऊ नये वगैरे वाटतात, ते स्कार्फ वगैरे टाईप काही जण वापरतात. त्या गोष्टी ऑप्शनली आपण देखील समजून घेतल्या पाहिजेत. मात्र बुरख्याला तर आपला टोटलच पूर्णपणे विरोध आहे. मात्र पोशाख स्वातंत्र्य दिलं पाहिजे, जे पोशाख स्वातंत्र्यच नाहीये. पोशाख स्वातंत्र्यावर कुठल्याही पद्धतीची मुस्लिम समाजामध्ये चर्चा नाही. तुम्ही काही पोस्ट लिहिली, काही ठिकाणी बोललात तर ते म्हणतं की आम्ही जबरदस्ती करत नाही महिलांना. अरे जबरदस्ती करत नाही तर मग महिलांना पोशाख स्वातंत्र्य द्या ना तुम्ही. पोशाख स्वातंत्र्यावर मशिदींमधून का बोललं जातं? आज नगरमध्येच जे ईद ए मिलाद आणि मोहरमचे जे काही मिरवणुका वगैरे निघाला, त्या मिरवणुकांच्या ठिकाणी मिरवणूक मार्गांवर जे आहे हिजाब वगैरेंचे, बुरख्या वगैरेंचे फायदे असणारे बॅनर लावले जातात. मग या सगळ्या गोष्टी जर आज उघडपणे होत असतील तर एक संविधान प्रेमी म्हणून आणि एक भारताचा नागरिक म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीच्या विरोधात देखील बोलणारी माणसं या देशामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तो माणूस मी आहे याचा मला फारसा अभिमान आहे. आणि हा विषय आपल्या फॅमिली पुरता मर्यादित नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट वैभव सर, आपल्या माध्यमातून कित्येक महिलांचे जे बुरख्या आहेत ते बंद झालेले आहेत, ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे. अगदी अगदी. नाही पण आता मला हाच प्रश्न यालाच फॉलोअप करून विचारायचा आहे तुम्हाला. सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना, समाजामध्ये फिरत असताना, वेगवेगळ्या शहरांमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलींच्या अंगावर सुद्धा आता बुरखा जास्त करून दिसायला लागलेला आहे. बुरखा परिधान करणाऱ्या शाळकरी मुलींचंही प्रमाण आता प्रचंड वाढलेलं आहे. हे प्रमाण का वाढलंय तुम्हाला काय वाटतं? का म्हणून हे सगळं प्रमाण वाढलेलं? कारण पैगंबर शेख एका घरात असला तर त्या घराची परिस्थिती बदलते. तर हे प्रमाण का वाढलेलं आहे? हे प्रमाण वाढण्यामागचं जे कारण आहे हे जमातवाद ज्याला आम्ही म्हणतो, ऍक्च्युली जे तबलिकी जमात आहे
हे याचं मागचं मूळ कारण आहे. गेल्या 20-30 वर्षामध्ये हे आपण राम मंदिर वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सांगतो तेही आहे, 2002च्या दंगली वगैरे तीही कारण काही प्रमाणामध्ये आहेत, मात्र ती परिपूर्ण अशी कारण आहेत. उलट मी म्हणेन की त्या गोष्टींचा भांडवल करून म्हणा, त्या गोष्टीचा धागा धरून जे आहे ते मुस्लिम समाजामध्ये देखील धर्मांधता पेरण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालं. तर हे जे लोक आहेत हे लोक तेच सांगतो ना मी तुम्हाला की जमातवादचं आहे, जे तबलीग जमात आहे त्या लोकांना आता उपरती काय नुकसान केलं हे देखील सांगणं गरजेचं आहे की बऱ्याच ठिकाणी गाव भागामध्ये, ज्या भागामध्ये मुस्लिम समाज हा हिंदू धर्मियांच्या खांद्याला खांदा लावून राहायचा, फार काय म्हणतात त्याला, उंबऱ्यापासून स्वयंपाकघरापर्यंत ज्या मुस्लिम समाजाला एंट्री होती आधीपासूनच, कारण मुस्लिम समाज हा काय वेशी बाहेर राहिलेला समाज नाहीये, तो गावगाड्यामध्ये राहिलेला समाज आहे. तर या समाजाला वेशी बाहेर काढण्यासाठीची जी काय म्हणतात त्याला की पायाभरणी आहे ती या लोकांनी केली. चौकामध्ये कुठले मुस्लिम समाजाचे लोक बसलेत बुवा, काही नोकरी धंदा करणारे लोक असतील बुवा, त्यांना अल्लाह की राह में चलो वगैरे असं म्हणून जे आहे ते जमातला घेऊन गेले. 3 दिवस 9 दिवस 3 महिने 4 महिने याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांचं जे आहे ते ब्रेन वॉश झालं. आणि 4 महिने 3 महिने गेलेला जो पैगंबर शेख आहे तो आल्यानंतर डायरेक्ट दाढी टोपीमध्ये आणि पठाणीमध्येच झाला. आणि ज्यावेळी तो दाढी टोपी आणि पठाणीमध्ये आला त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये बुरखा आपोआप येणारच. आणि विशेष बाब म्हणजे मला विशेष वाटतंय की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो होतो त्या शाळेमध्ये कधी आम्हाला असं वाटलं नाही की बुवा आमच्या बहिणींना कधी बुरखा किंवा हिजाब घालून आम्ही पाठवावं. त्या शाळेमध्ये देखील आज 6वी-7वीच्या मुली ज्या आहेत ते हिजाब घालून येतात. म्हणजे काय कारण त्या मागचं, त्याला काय, म्हणजे मला त्याच्या मागचं लॉजिक समजत नाही की याने काय नक्की होणार आहे, की आपण वेगळी आयडेंटिटी काय कॅरी करायची त्याच्या ठिकाणी. आणि असं काही नाहीये का बरं का की काहीतरी हिजाब मधल्या बुरख्यातल्या महिला काहीतरी सुरक्षित असतात, हा देखील खूप मोठा गोड गैरसमज आहे. मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सप्रमाण सिद्ध करून दाखवलेल्या आहेत त्यांना. तुम्ही मुस्लिम बहुल भागामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला लक्षात येईल की बुरख्यामध्ये वगैरे महिला असल्याने किंवा मुली असल्याने त्या काहीतरी सुरक्षित असतात वगैरे अशातला काही भाग नाहीये. मला काही या गोष्टीवर सविस्तरपणे ऍक्च्युली सोशल माध्यमांवर सांगणं गरजेचं वाटत नाहीये, मात्र याचा विचार सारासारपणे जे आहे ते मुस्लिम समाजातल्याच लोकांनी केला पाहिजे. कुठलाही मुस्लिम बहुल भाग धरा, तुम्ही पुण्यातला सय्यदनगर भाग धरा, तुम्ही कोंढवा भाग धरा तुम्ही, आणि त्यात तुम्ही स्वतः सांगा की बुवा बुरखा घातलेल्या ज्या काही मुली आहेत आणि बुरख्या घातलेल्या ज्या काही महिला आहेत त्या काहीतरी बुरख्यामधून काहीतरी सुरक्षित वगैरे असतात असं जे काही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करता तो खरंच नियम त्या ठिकाणी लागू होतो का? मुळात बुरखा किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठल्या माध्यमातून आल्या त्याचाही विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. पैगंबर साहेबांच्या काळामध्ये कुराणामध्ये पहिली आयत कधी आली अंगावर चादर वगैरे घेण्यासंदर्भात, तर अरबमध्ये जे आहे ते पैगंबर साहेबांचे जे विरोधक होते ते पैगंबर साहेबांच्या पत्नी काही खाजगी काम करण्यासाठी घराच्या बाहेर गेल्या तर त्यांच्या मागे जायचे आणि त्यांना त्रास द्यायचे अरब मधले पैगंबर साहेबांचे विरोधक. तर कुराणामध्ये त्या संदर्भामध्ये एक आयत आली की हे पैगंबर, हे नबी, तुमच्या पत्नींना सांगा की घराबाहेर जाताना तुम्ही अशी चादर अंगावर घ्या जेणेकरून तुम्हाला कोणी ओळखणार नाही आणि तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. आत्ताच्या काळामध्ये जर या आयातीचा तुम्ही विचार केला तर खरंच विरोधक आहेत तुमच्या बुरख्यावरूनच तुम्हाला ओळखतात. तर तुम्ही आता काय नक्की केलं पाहिजे त्याचा विचार खरं तर मुस्लिमांनीच करणं खूप जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे पैगंबर. मला याच विषयाला धरून एक किस्सा सांगायचा आहे आणि याला धरूनच पुढे घ्यायचंय की काल डेंटिस्ट कडे गेलो होतो. आमचे डेंटिस्ट आहे डॉक्टर प्रतीक देहारे, त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा अशी चर्चा झाली होती की बुरखा घालणाऱ्या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना आढळलेली एक कॉमन गोष्ट म्हणजे दातांचे विकार पटकन लक्षात येत नाही आणि त्या स्वतःही स्वतःच्या चेहऱ्याकडे नीट पाहत नाही. त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की बुरखा घातलेल्या महिला सुरक्षित आहेत का, त्या सामाजिक दृष्ट्या त्या सुरक्षित आहेत की नाहीत हे तर आपण चर्चेतून आपल्या समोर आलं, पण आरोग्याच्या दृष्टीनेही फार भयंकर आणि गंभीर परिणाम होत आहेत. तुम्ही जसं सांगितलं आता की पैगंबर साहेबांच्या पत्नी जेव्हा बाहेर जायच्या त्यावेळेला अंगावर चादर घेणं वगैरे सगळे तुम्ही सांगितलं, कुराणमधली आयतचा तुम्ही संदर्भ दिला.
बऱ्याच जणांची इस्लाम बद्दलची जी धारणा आहे, इस्लाम बद्दलची जी माहिती आहे ती ऐकीव स्वरूपाची असते. कोणीतरी सांगितलेलं असतं, त्याच्यावरून मग काहीतरी मत बनवलं जातं. वास्तवात कोणी ते वाचलेलं नसतं किंवा कोणी त्याचा अभ्यासही केलेला नसतो. तुम्हाला काय वाटतं, इस्लाम मधील असं कोणतं तत्व आहे की जे ऐकीव माहितीवर लोकांनी समजून घेतल्यामुळे त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर चुकीचं आकलन झालेलं आहे आणि त्या चुकीच्या आकलनामुळे प्रचंड गैरसमज निर्माण होऊन खूप चुकीचे इंटरप्रिटेशन निघालेले आहेत? तुम्हाला काय वाटतं की इस्लामिक मूल्यांमधलं कोणतं असं तत्वज्ञान आहे, कोणतं असं तत्व आहे की ते सगळ्यात जास्त चुकीच्या पद्धतीने समजून घेतलं गेलेलं आहे? या कुठल्याही गोष्टीमध्ये काहीच बदल होऊ शकत नाही, हे जे तत्व आहे का, जे मुस्लिमांनी घेतलंय की ता कयामत इसमें कुछ चेंज नाही होगा, या नियमांमध्ये काही बदल होऊ शकत नाही, हे जे काही बनवलेलं आहे का, हेच तत्व सगळ्यात मोठं चुकीचं तत्व जे आहे ते मुस्लिमांनी अंगीकारलंय. मुळात इस्लामची स्थापना ही कशा स्वरूपामध्ये झाली, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे, याचा खरं तर आढावा घेतला पाहिजे. चेंज म्हणजे काय? आता आपण चेंजवर बोललो की मग हे म्हणतात की हे कुराणामधल्या आयाती ज्या आहेत त्या बदलण्याचं काहीतरी बोलतात. तर हा शुद्ध गाढवपणा आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही केलेली नाहीत आणि करणार देखील नाही. आमचं म्हणणं आहे की आचरणामध्ये बदल करणं. तुम्ही कुराणामध्ये बदल कसं करू शकता? आता भगवद्गीतामध्ये 18 अध्याय, त्याच्यामध्ये तुम्ही 19वा अध्याय टाकू शकता का? नाही टाकू शकत, कारण भगवद्गीता ही 18 अध्यायांची आहे. कुराण जे आहे ते कुराण ज्या स्वरूपामध्ये आहे ते त्याच स्वरूपामध्ये राहणार. त्याचे वेगवेगळे जे काही भाषांतर जे आहेत, त्याच्या वेगवेगळे जे काही संदर्भाचं स्पष्टीकरण आहे ते येतच राहणार आहे. तत्कालीन अनुषंगाने या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो मागोवा तुम्हाला घ्यावा लागेल. मुळात इस्लामची क्रांती काय आहे ते समजून घ्यावं लागेल की ज्या काळामध्ये पैगंबर साहेबांचा जन्म झाला होता अरबमध्ये, त्या काळामध्ये अरबमध्ये काही रूढी परंपरा, अंधश्रद्धा, मागासलेल्या गोष्टी या अरबच्या संस्कृतीचा भाग होता आणि त्या मागासलेल्या रूढी परंपरा ज्या आहेत, ज्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत, त्या मिटवण्याचं काम पैगंबर साहेबांनी त्या काळी केलं. आता या काळामध्ये अनिष्ट रूढी आणि परंपरा काय आहेत याचं खरं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाने स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागेल आणि त्या अनिष्ट रूढी परंपरांच्या विरोधामध्ये जे कोणी उठतंय त्याच्या मागे खरं तर उभं राहावं लागेल आणि त्याला खरं तर मुस्लिम आपण म्हणलं पाहिजे. कारण की हे म्हणतात की जो त्याला प्रमाण मानतो त्याच गोष्टीला, जे 1400 वर्षापूर्वीच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, 1400 वर्षापूर्वी जे काही नियम आलेले आहेत त्याच गोष्टींना जो प्रमाण मानतो, त्याच गोष्टी पुढे नेतो, त्यालाच खरं तर हे म्हणतात की धर्मावर चालणारा जे आहे, काय धर्मप्रेमी जो आहे, पैगंबर साहेबांचा अनुयायी आहे असं म्हणण्याचा कुठेतरी प्रयत्न करतात. मला असं वाटतं की खरं तर सुधारणावाद आणि काळाप्रमाणे जो आहे तो बदल जो स्वीकारतो तो खरा पैगंबर साहेबांचा अनुयायी आहे आणि त्याच्यावर आपल्याला खरं तर काम केलं पाहिजे. आणि त्या गोष्टींमध्ये बदल होऊ शकत नाही, त्या गोष्टींमध्ये काहीही चेंजेस आपण आणू शकत नाही, हा जो काही न्यूनगंड मुस्लिम समाजाने मनामध्ये बाळगलेला आहे, मला असं वाटतं की तो नाकारून आपण पुढे गेला पाहिजे. आणि त्या गोष्टी व्यवहारामध्ये मुस्लिम समाजाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये चेंज केलेला आहे. मात्र चर्चेला तुम्ही बसलात तर मानसिकतेत मात्र बदल झालेला नाही, हे आपल्याला अगदी अगदी अगदी. पैगंबर, 2014 सालचं एक प्रचंड दुर्दैवी आणि वाईट प्रकरण पुण्यामध्ये घडलेलं होतं. मोहसिन शेख नावाचा एक तरुण IT इंजिनियर ज्याची हत्या केली गेली. धनंजय देसाई त्या प्रकरणामध्ये सगळ्यात अग्रेसर होता. तुम्हाला ते प्रकरण माहीतच असेल. त्या प्रकरणाचं नंतर काय झालं, कोर्टामध्ये तारीख पे तारीख झाली, शेवटी त्या मुलाचा बापही मरून गेला, पण न्याय काही मिळाला नाही. या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि त्याच्यानंतर अगदी आत्तापर्यंत अनेक ठिकाणी मॉब लिंचिंग झालेल्या आहेत, अनेक निष्पाप जीवांना मारून टाकलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाचा खूप जास्त वापर झालेला आहे. म्हणजे अगदी फेसबुकच्या स्टेटसवर टिपू सुलतानचा फोटो ठेवणं असो किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसवर औरंगजेबचा फोटो ठेवणं असो, या सगळ्या गोष्टींमुळे सातत्याने कुठे ना कुठेतरी दंगल सदृश वातावरण तरी झालेलं आहे किंवा भयानक दंगल घडलेली आहे. औरंगाबादचं संभाजीनगरचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना ते ठाऊकच आहे की औरंगजेबच्या तबरीचा फोटो ठेवून काय ते राजकारण घडून आणलं होतं. तुम्ही सगळ्या गोष्टी सोशल मीडियावरून करता. सोशल मीडिया तुमच्यासाठी खूप मोठं टूल आहे. त्या टूलचा वापर करून तुम्ही अनेक कृतिशील प्रयोग आणि प्रकल्प तुम्ही उभे केलेले आहेत. पण ज्या वेळेला ही सगळी ध्रुवीकरणाच्या गोष्टी सोशल मीडियावरूनच करतात, तुम्हाला काय वाटतं, हा सोशल मीडिया
सापळा बनतोय का सुशिक्षित मुस्लिम युवकांना फसवण्यासाठी, ट्रॅप करण्यासाठी, त्यांच्या विरोधात ध्रुवीकरण करण्यासाठी? आणि जर तो बनत असेल तर त्याच्यातून वे आउट काय काढला पाहिजे? मुस्लिम युवकांनी या सगळ्या ध्रुवीकरणाला, सोशल मीडियावरच्या ध्रुवीकरणाला कसं उत्तर दिलं पाहिजे? त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? काय दृष्टिकोन विकसित केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आपल्याला ज्या गोष्टीचं ज्ञान नाहीये, ज्या गोष्टीचं नॉलेज नाहीये, त्या गोष्टी आपण स्टेटसवर वगैरे ठेवूच नाही म्हणत. कारण आता पुण्यामध्ये देखील काही ठिकाणी घडलं की कोणीतरी ते टिपू सुलतानचं स्टिकर काहीतरी गाडीवर वगैरे लावलं होतं. काही जण आले मग त्याला ते स्टिकर काढायला लावलं. अरे मग काढायला लावलं तर मग लावलं कशाला बुवा? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला टिपू सुलतान विषयी काही माहितीच नाहीये, बरोबर ना? आता औरंगजेबाचं उदात्तीकरण वगैरे या महाराष्ट्रामध्ये कधीपासून व्हायला लागलं? 2014 पासून म्हणा, 2014च्या आधी तर कधी, म्हणजे मी देखील औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आलेलो आहे. मात्र खरं सांगतो, त्या औरंगजेबाच्या कबरीवर मला फक्त एक माणूस भेटला जो त्याची साफसफाई वगैरे त्या गोष्टी करतो. एकतर तो पूर्ण दुर्गम भाग आहे, तिथल्या लोकांना देखील माहिती नव्हतं त्या औरंगजेबाची कबर खुलताबादला जे आहे, औरंगजेबाची कबर इथे आहे, त्या लोकांना देखील माहिती नव्हतं. आणि औरंगजेबाला जिवंत करण्याचं जे काम आहे, थडग्यामधून खरं तर बाहेर काढण्याचं काम ह्या भाजपवाल्यांनी केलं. औरंगजेब हा मुस्लिमांच्या जाणीवांमध्ये, नेणीवांमध्ये कुठेच नव्हता, कधीच नव्हता. आणि तो औरंगजेब लिटरली यांनी मुस्लिम समाजावर लादला. आणि त्याच्यानंतर मग तुमचा एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज एका धर्मासाठी लढले असं सांगितलं, आणि दुसरीकडे औरंगजेब हा मुसलमानांचा आहे अशा पद्धतीने सांगण्याचा जो काही प्रयत्न केला, त्या ट्रॅपमध्ये जो आहे तो इथला हिंदू समाज देखील अडकला आणि मुस्लिम समाज देखील अडकला. आणि आता हे जे काही स्टेटस वगैरे ठेवले जात आहेत, मला असं सांगायचं की मुस्लिम समाजाने जास्तीत जास्त करून आपल्या व्यवसायाकडे, आपल्या शिक्षणाकडे आणि आपली स्वतःची वैयक्तिक उन्नती कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आमच्यासारखे काही सोडून दिलेले वळू आहेत, आम्ही या सगळ्या गोष्टींवर काम करतोय. सगळ्यांनीच काहीतरी उठून काम करावं असं काही गरजेचं नाहीये. प्रॉब्लेम मुस्लिम समाजामध्ये असे एवढे मोठे आहेत की काही जणांना यातलं काही माहित नसतं, काहीही माहित नसतं, आणि ते उठतात आणि त्यांना काहीतरी नेतृत्व बनायचं असतं. आणि त्यांना नेतृत्व बनायचं असतं म्हणून जसे भाजपचे लोक हिंदू धर्मीयांचा वापर करतात, तसेच मुस्लिम समाजातले जे लोक आहेत ते मुस्लिम समाजातले जे नेतृत्व आहे ते मुस्लिम समाजाचा वापर करतात. आता नगरमध्ये काय घडलं? नगरमध्ये तोच प्रकार घडला. नगरमध्ये ज्यांनी रांगोळी काढली होती त्यांना अटक झालेली होती, आणि अटक झाल्यानंतर देखील बरेच जण सांगत होते, तेच मुस्लिम समाज सांगत होते की आंदोलन वगैरे करू नका. मात्र जे सध्या मुस्लिमांचे मसिहा वगैरे लोकसभेच्या माध्यमातून बनण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी तिथे रास्ता रोको आंदोलन वगैरे केलं. त्यांच्या समोर पोलीस 1-1.5 तास पाया पडत होते त्यांच्या समोर की रस्ता मोकळा करा बुवा म्हणून. आणि त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या नाही. त्याच्यानंतर जे आहे ते लाठीचार्ज वगैरे झाला, मग दगडफेक काही ठिकाणी झाली, 32 लोकांना अटक झाली, आणि ज्यांनी त्या गोष्टी ऑर्गनाईज केल्या होत्या त्यांना तर अटकच नाही झाली. मग या सगळ्या गोष्टीचा सारासार पद्धतीने जो आहे तो मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. आणि आपला ज्या पद्धतीने भाजप हिंदू धर्मीयांचा वापर करतो, त्याच पद्धतीने काही पक्ष तुमचा देखील वापर करतात. आपण खरं तर कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? आपण ज्ञानार्जनाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपण आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे, आपण आपल्या व्यवसाय, उद्योग आणि जास्तीत जास्त प्रशासनामध्ये आपण कसं सामील होऊ शकतो, शासन करती जमात कशी बनवू शकतो, त्याच्याकडे लक्ष खरं तर दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. शासन करती जमात बनणं फार गरजेचं आहे, आणि तुमच्या या प्रयत्नांना येत्या काळात यश येईलच. पण तुम्ही जो अख्खा मुद्दा मांडला की भाजपने गाडलेल्या औरंगजेबाला जिवंत करून मुस्लिमांवर लादला, आणि त्या ट्रॅपमध्ये मुस्लिमच नव्हे तर हिंदूही अडकले गेले. भाजपला जिवंत माणसांपेक्षा मेलेल्या कबरींनीच आणि मेलेल्या माणसांनीच आणि गाडल्या गेलेल्या मुर्द्यांनीच सगळ्यात जास्त मदत केलेली आहे, आणि ते त्यांच्याकडूनच मदत करून घेत असतात, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण त्याही पलीकडे भाजपला सगळ्यात जास्त मदत कोण करतं? तर येणारे सणवार. मला याला धरूनच प्रश्न विचारायचा की जेव्हा केव्हा एखादा सण येतो, आता उदाहरणार्थ आता दिवाळीचे दिवस आहेत, दिवाळी येऊन ठेपलेली, दिवाळी जशी येते तसा प्रचार सुरू होतो की हिंदू सण आहे, हिंदूंकडूनच तुम्ही सामान खरेदी करा, आपला प्रॉफिट हिंदूंकडेच गेला पाहिजे, या पद्धतीचं सगळं काही वर्तन कॅम्पेन सुरू होतं. आणि याच्यामध्ये आपसुकपणे कधी निलेश राणे म्हणजे राणेंची दोन्ही मुलं, आता नव्याने एंट्री झालेले संग्राम जगताप, किंवा सोशल मीडियावरची 40 पैसे गँगवालीची ट्रोल मंडळी असतात ते त्याच्यात सामील होतात. आणि बरोबर मग याला उत्तर द्यायला, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तुम्ही नाव घेतलं नाही त्यांचं, पण मी थेट नाव घेतो, बॅरिस्टर ओवेसी.
ओबीसी सुद्धा याच्यामध्ये उतरतात, मग त्यांचे वारिस पठाण असतील किंवा इतर एमआयएमचे नेते असतील, हे सगळे उतरतात. ओबीसी वगैरे याच्यावर उतरत नसतात. ओके, ह्या विषयात ओबीसी वगैरे काय उतरत नसतात. या विषयात फक्त पैगंबर शेखत उतरताना दिसेल तुम्हाला. तुम्ही बघा ओबीसी काय बोलतात काय विषयावर. नाही नाही नाही, ते नाही म्हणते. एकमेकांवर मग आग पाकड करणं, त्या विषयाचं ध्रुवीकरण करणं, हे दर सणांवरच का होतं सांगतो तुम्हाला. हे जे सणांच्या निमित्ताने हे बोलतात का, गणेशोत्सवाच्या वेळेस जे आहे यांचं काहीतरी चाललं होतं, ते काय तो सुधा मेहतानी व्हिडिओ बनवला, नंतर मग ते डॅनी पंडितने व्हिडिओ बनवला. मग या सगळ्या विषयांमध्ये एमआयएम वगैरे पडत नसते कधी. आता या दिवाळीच्या विषयांमध्ये इम्तियाज जलील पासून कोणीच पडणार नाही, मी तुम्हाला सांगतो. मुळात यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशीच काही संबंध नसल्याने हे कसे काय पडणार आहे. कारण की प्रॉब्लेम काय आहे, सगळ्यात मोठी गोष्ट की हे जे लोक सांगतात की बाबा तुम्ही खरेदी करा, यांच्याकडून खरेदी करा, त्यांच्याकडून, यांना रिस्पॉन्स काय मिळतो? यांना काहीही रिस्पॉन्स मिळत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट का रिस्पॉन्स मिळत नाही? कारण गेल्या 2014-15 पासून हे लोक सलग प्रत्येक सणाला, सण कसे असतात, माणसाला सण सेलिब्रेट करायचे असतात. गणपती माणसाला सेलिब्रेट करायचा असतो, घरामध्ये 10 दिवस आणून बसवायचं, विसर्जन करायचं शांत पद्धतीने. माणूस काय म्हणतात, श्रद्धाळू आहे आणि त्या पद्धतीने करतो. दिवाळीमध्ये लोकांना काय लाडू पेढे करंजा काय बनवायचे असतात, घराबाहेर किल्ले बांधायचे असतात, लाइटिंग करायची असते, आनंद साजरा करायचा असतो लोकांना. मात्र हे सगळे सण जे आहेत का, हे द्वेषपूर्वक ह्या लोकांनी बनवून ठेवलेले आहेत. कुठलाही सण आला की ह्यांच्याकडून खरेदी करू नका, ह्यांना सामील करून घेऊ नका. मला आनंद होतो की मुस्लिम समाजामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी खरं तर होत नाहीत. आता आम्ही पाहतो की रमजान ईद आली, बाजारपेठा खुलून गेलेल्या असतात. मोमीनपुरामध्ये तुम्ही जा, पुण्यातल्या बाबाजान चौकामध्ये तुम्ही जा, कोंढवा भागामध्ये तुम्ही जा, सगळ्या समाजाचे लोक आपापले स्टॉल वगैरे लावून जे आहेत ते बसलेले असतात, दुकानं असतात लोकांची. मुस्लिम समाज असा विचार देखील करत नाही की हा या समाजाचा आहे म्हणून याच्याकडून खरेदी करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मोमीनपुऱ्यामध्ये जर तुम्ही जाल तिथे अनेक हिंदूंची दुकानं देखील आहेत. ते वाट पाहतात रमजान ईदची ऍक्च्युली, की रमजान ईद मध्ये जेवढा दिवाळीला व्यवसाय त्यांचा होत नाही त्यापेक्षा दुप्पट तिप्पट व्यवसाय त्यांचा रमजान ईद मध्ये होतो. तर ही परिस्थिती आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण समजून खरं तर घ्यायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की हे जे लोक म्हणतात की काय अमुक यांच्याकडून खरेदी करू नका, तमुक यांच्याकडून खरेदी करू नका, तर मला असं वाटतं की यांनी जरा थोडंसं हे पण सांगावं की कोणाकडून सत्यनारायणची पूजा करावी वगैरे, या सगळ्या गोष्टींवर देखील त्यांनी बोलायला हवं. खरं तर तिथल्या ज्या काही लॉबिंग वगैरे आहेत त्या लॉबिंग तोडायला तरी यांना जमत नाही. तिथले मांडलिक झाले ते, आणि इथे येऊन सांगतात की बाबा इथे जे गोरगरीब आहेत समाज, ज्यांचे आर्थिक म्हणा सामाजिक म्हणा ज्या तंगड्या एकमेकांमध्ये खरं तर गुंतलेल्या आहेत. मी या भाषेमध्येच बोलत असतो की व्यावसायिक तंगड्या एवढ्या गुंतलेल्या आहेत मुस्लिम समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या की त्या तुम्ही तोडू शकत नाही. दुसरीकडे हे जे काही आमदार आहेत, ज्यांना आता काही वेळापूर्वीच मी त्यांचा शेंबडे आमदार वगैरे म्हणून उल्लेख केलेला आहे, यांना अफगाणिस्तानचा जो आहे तो आमिर खान चालतो. इथे येऊन त्यांच्यासोबत व्यावसायिक व्यापारी करार हे लोक करतात, त्यांना खुर्च्यांवर बसवतात आणि यांना भारतातला मुसलमान चालत नाही. अफगाणिस्तानच्या मुसलमानांबरोबर तालिबान्यांबरोबर जे आहे त्यांच्याबरोबर व्यवसाय वगैरे व्यापार करण्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे करतात आणि महाराष्ट्रातल्या भारतातल्या मुसलमानांसोबत हे व्यवसाय वगैरे करू नका म्हणतात. मला वाटतं यांच्या दिवाळखोरीचं जे प्रदर्शन आहे हे स्वतःच करतात. एक दिवस असा येईल की या महाराष्ट्रातला आणि या देशातला हिंदू समाज जे आहे ते यांचं गचुंड धरून यांना विचारेल की वैचारिक दिवाळखोरी करण्यासाठीची विचारधारा जी आहे ती तुमच्याकडे कुठून येते. अगदी 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 पैगंबर, मला एक साधा प्रश्न आता तुमच्याकडून अपेक्षित आहे. ह्या आजच्या काळामध्ये आणि येत्या काळामध्ये तुम्ही मुस्लिम युवकाची जी प्रतिमा बघताय ती तुम्हाला कशी अपेक्षित आहे? कशा पद्धतीचा मुस्लिम युवक युवती तुम्हाला अपेक्षित आहेत की त्यांनी कसे विचार करणारे असले पाहिजेत, कसे वर्तन करणारे असले पाहिजेत? मी काय आव्हान वगैरे किंवा अपेक्षा ठेवणे एवढा मोठा माणूस नाहीये खरं तर. मात्र मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने सुधारणावादी विचारांकडे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे. समोरचा धर्मांध आहे म्हणून आपण देखील डबल काहीतरी धर्मांध बनायचं या मानसिकतेतून त्यांनी बाहेर निघालं पाहिजे. आणि त्या पद्धतीचे डोस जरी त्यांना कोणी देत असेल तर त्यांना देखील त्यांनी लांब खरं तर ठेवलं पाहिजे. कारण की आपल्याला या देशामध्ये म्हणा किंवा या जगामध्ये या परिस्थितीमध्ये खरं तर या आजच्या काळामध्ये युगामध्ये जर कुठली गोष्ट सस्टेन करून किंवा आपल्याला सर्वाइव्ह करण्यासाठी जर लाभदायक असेल तर ती आहे सुधारणावाद. आपण कालबाह्य गोष्टी या नाकारल्या पाहिजेत. आपली स्थानिक संस्कृती जी आहे ती जोपासली पाहिजे. स्थानिक संस्कृती
आणि धर्म या दोन गोष्टी या वेगळ्या असतात. या गोष्टी मुस्लिमांना खरं तर समजलं पाहिजे. आणि या स्थानिक संस्कृतीपासूनच तुम्ही लांब गेल्यामुळे तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुही निर्माण झालेली आहे. या गोष्टी देखील मुस्लिमांनी समजून घेतल्या पाहिजे आणि इथून पुढचं मार्गक्रमण केलं पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. असताना आपल्या घरातल्या बहिणी देखील शिक्षणामध्ये कशा पद्धतीने सामील होतील. नाहीतर आपण तर खूप मोठे चौकार षटकार मारतोय, मात्र आपली जी बहीण आहे ती एक दोन सिंगल डबल रन देखील तिला घेऊ आपण देत नाही. अशा पद्धतीने जर आपली वाटचाल असेल तर मला असं वाटतं आपल्या समाजाची प्रगती कधीही होणार नाही. आपण महिलांना देखील त्याच पद्धतीने समाविष्ट केलं पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी कुठल्याही समाजाची प्रगती त्या अनुषंगाने पाहतो की त्या समाजातल्या महिलांची किती खरं तर प्रगती झालेली आहे. जर मुस्लिम समाजातल्या महिलांची प्रगतीच झाली नाही, त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आल्या नाही, आज आपल्याला एखादी महिला IAS वगैरे बनली की तिचं कौतुक करावं लागतं. आता कुठली तरी महिला ते न्यूरो सर्जन बनली, तिचं कौतुक करावं लागतं. म्हणजे आपण किती मागास आहोत अजून या बाबतीत. आणि दुसरीकडे जे लोक प्रेस कॉन्फरन्सला देखील महिलांना बसून देत नाही, बसू देत नाही, आपण पाहतोय. तर मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या देशामध्ये आपण जन्मलो याचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे. मात्र या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, त्याचं डबल ते काय म्हणतात की आदर बाळगला पाहिजे आणि नशीब म्हणायला पाहिजे की या देशामध्ये आपल्या संविधान आहे बुवा. तर या पद्धतीने मुस्लिम समाजाने वाटचाल केली पाहिजे आणि तो करेल अशी मला अपेक्षा आहे. पैगंबर, मला आता ना या नोटवर एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न अनेकदा बोलला जातो. तो प्रश्न अतिशय गंभीर आहे. शांतपणे तुम्ही याच्यावर विचार करूनच उत्तर द्यावं. काय होतं की एखादा मुस्लिम युवक ज्या वेळेस सुधारणावादी म्हणून वागतो तेव्हा त्याला विरोध जितका मुसलमानांमधून होतो तितकाच त्याच्याबद्दलची भीती हे जे राईट विंगर्स आहेत, हिंदू राईट विंगर्स आहेत, त्यांच्यामध्येही असते. आणि मग काय होतं की त्या व्यक्तीला, त्या मुलाला जेव्हा ते बदनाम करू शकत नाहीत, मग त्यावेळेला काय करतात, त्याच्या भोवती एक वलय निर्माण करतात, एक फ्रेमिंग त्याला करून देतात आणि ती फ्रेमिंग असते गुड मुस्लिमची. मग गुड मुस्लिम म्हटलं की सगळ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं एक संशय निर्माण होतो, एक संभ्रम निर्माण होतो. माझे अनेक मित्र आहेत की त्यांच्याबद्दल हे झालेलं आहे, त्यांच्या सोबत हे झालेलं आहे. तुमच्या सोबत कधी असं घडलंय का की तुम्हाला त्या पद्धतीने फ्रेमिंग करून दोन्ही बाजूंमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार केला गेलेला आहे का? आणि हे घडतंय, हे असं नाहीये, हे अनेकांच्या बाबतीत घडलेलं आहे. याच्यावर तुमचं मत काय आणि हे तुमच्या सोबतचा अनुभव काय आहे? भाजपवाले माझ्या बाबतीत असल्या कधीही गोष्टी करणार नाही. त्यांना माहिती आहे की माझ्यासारखा माणूस त्यांना खूप जास्त धोकादायक आहे. आज जेवढं भाजपला आपण डॅमेज केलेलं आहे मराठा आंदोलनाच्या दरम्यान असेल, त्यांनी ज्या गोष्टीचा अभ्यास केलेला नसतो तो प्रश्न आपण समोर आणतो आणि त्याच्यामुळे भाजपने असे काहीतरी आवरण वगैरे करण्याचा प्रयत्न देखील करू नये. उलट भाजप करतं काय, माझ्यासारख्या माणसाला मी धर्मांध आहे असं घोषित करण्याचा प्रयत्न करतो. आजची परिस्थिती अशी आहे की भाजपवाले मला जिहादी म्हणतात, जिहादी मावळा म्हणतात, त्याच्यानंतर पुरोगामी जिहादी म्हणतात. पुरोगामी जिहादी झाला ना तो. मुस्लिम नास्तिक, मुस्लिम हिंदू, नास्तिक हिंदू, नास्तिक मुस्लिम, नंतर आता हे पुरोगामी जिहादी. पुरोगामी जिहादी आणि मुस्लिम जे आहेत, जे धर्मांध मुस्लिम आहेत, ते मला संघाचा म्हणतात. मला उलट आनंद. त्यांनी टर्मिनॉलॉजी नाही दिली का तुम्हाला कोणती? ते तसलं काही माझ्याविषयी करणारच नाही. मी रोज त्यांना धुवून काढतोय, ते कशासाठी माझ्याविषयी असं करतील? ओके ओके ओके. फडणवीसांपासून तुमचे ते राणे असतील, ते राज्यपाल असतील, या सगळ्यांच्या नाकामध्ये जर दम आपण करणार असेल तर ते आपल्याला गुड मुस्लिम कशासाठी म्हणते? उलट ते आपल्याला धर्मांध बनवण्याचा जास्त करून प्रयत्न करतात. त्यांना समजत नाही मी ऍक्च्युली शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला 52 कशी मावळा आहे. त्यांना अजून माहिती नाही या गोष्टी, की डील कशी करायची ते अजून समजलेलं नाहीये, की मी या संस्कृतीत मुरलेला माणूस आहे. ते ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघतात त्या पद्धतीचा मी माणूस नाहीये हे त्यांना समजायला वेळ लागतोय अजून, आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. पण ते मला काही गुड मुस्लिम वगैरे तसल्या भानगडीत करणार नाही, त्याचा त्रास त्यांनाच होणार आहे. आता मध्ये काही दिवसापूर्वी आपण सुप्रिया हे राष्ट्रवादीच्या मंचावर होतो, आपण राष्ट्रवादीच्या मंचावर आपलं भाषण झालं आणि त्याच्या 7 दिवसानंतर आपण सुप्रियाताई सुळेंवर टीका केली. मुळात आपली बांधिलकी कुठल्याही पक्षाशी नाहीये, आपली बांधिलकी ही विचारधारेची आहे. विचारधारेशी जो प्रामाणिक आहे आपण त्याच्याशी प्रामाणिक आहोत. जो विचारधारा शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारा सोडतो, आपण बघत नाही तो कुठल्या पक्षाचा आहे काय, आपण त्याच्या टीका करतो. आणि काल पेडणेकरांना तरी कुठे सोडलं आपण? किशोरी पेडणेकरांना नाही सोडलं आपण.
नाही नाही, खरं तर या सगळ्यांना वाचनाची पडणार नाही. हो नाही, या सगळ्या लोकांना वाचनाची प्रचंड गरज आहे. त्यांचं वाचन नसल्यामुळे हे सगळे गोंधळ होत असतात. घाबरतात. वैभव सर मला एक तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून म्हणा किंवा या मुलाखतीच्या माध्यमातून मला सांगायचंय की हे लोक घाबरतात. आपण जे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे लोक आहोत का, आपण आपल्या विचारधारेला नाकारणाऱ्या लोकांविषयी आपण काय बोलू शकतो, आपण त्यांचा कसा विरोध करू शकतो, हे अजून आपण सिद्ध करून दाखवलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉलिटिकल जे मायलेज आहे, जी ताकद आहे ती मिळत नाही, की आपल्या विरोधात गेलं तरी आपण त्यांना काही बोलत नाही. तर मला असं वाटतं की यांना आपली ताकद दाखवली पाहिजे. बरोबर. पैगंबर, आपली ही चर्चा, जे डिस्कशन आपलं चालू आहे, याच्यामध्ये मला एक प्रश्न तुम्हाला विचारून घ्यायचा आहे, आणि तो याच्यासाठी माझ्या पर्सनल मदतीसाठी, माझ्या पर्सनल माहितीसाठी. मुस्लिम समाजातल्या आत्ताच्या जेनझी असलेले जे युवक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचताना, त्यांना बाबासाहेब समजावून सांगताना, त्यांना ज्योतिबा फुले समजावून सांगताना, शाहू महाराज समजावून सांगताना मला तरी विशेषतः खूप अडचणी आलेल्या आहेत. त्याचं कारण आत्ताचं जे काही सामाजिक राजकारण उभं झालेलं आहे त्याच्यामुळे त्या खूप अडचणी येतात. तुम्ही काय सल्ला द्याल की सगळ्यांनी मिळून काय असं केलं पाहिजे, काय स्वतःच्या वर्तनातही बदल केला पाहिजे, आणि काय टॅक्टिक्स वापरल्या पाहिजेत की या सगळ्यांपर्यंत फुले शाहू आंबेडकर आपण घेऊन जाऊ शकू, या तरुण मुलांपर्यंत, तरुण मुलींपर्यंत? तुम्हाला काय वाटतं की काय मार्ग असले पाहिजेत? तुम्ही या सगळ्यांपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पैगंबर मोहम्मद साहेब घेऊन जा. मग पैगंबर मोहम्मद साहेब घेऊन गेलात की त्याच्यानंतर तुम्ही पैगंबर मोहम्मद साहेबांवर पोवाडा लिहिणारे महात्मा फुले घेऊन जाऊ शकाल. मग महात्मा फुले घेऊन गेलेत की मग तुम्ही कुराणाचं भाषांतर मराठीतून करायला सांगणारे शाहू महाराज घेऊन जाऊ शकाल. मग त्याच्यानंतर शाहू महाराज गेले की बाबासाहेब आंबेडकर देखील त्यांच्यापर्यंत पोहोचतील, आणि छत्रपती शिवाजी महाराज देखील पोहोचतील. ज्या समाजाला ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं समजतात, आधी त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. तुम्ही त्यांच्या प्रतीकांवर प्रेम करताय, हे जोपर्यंत त्यांना त्याच्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्ही सांगितलेली प्रतिका ती मान्य करत नाही. आणि मला असं वाटतं की हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, ऍक्च्युली सगळ्यात सोपा मार्ग आहे. याच्यामध्ये काही जास्त रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही मशिदीमध्ये जाऊन थोड्या 5-10 मिनिटं पैगंबर साहेबांविषयी जर बोललात, पैगंबर साहेबांविषयी बोलता बोलता जर मग महात्मा फुले सांगितलेत, मग बाबासाहेब आंबेडकर सांगितलेत, मग शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि मग शेवटचं सेशन 10 मिनिटाचा जर संविधानावर पूर्णपणे तुम्ही घेतलात की सगळेजण ऐकणार आहेत त्या गोष्टी. मग ते त्या पद्धतीनंच जावं लागतं. आणि सगळ्या समाजाचं हेच सूत्र आहे ऍक्च्युली. कॅप्सूल मधून औषध द्यायचं, हा, व्यवस्थित पद्धतीनं. आणि जातं मी तेच करतो ना. मी मुळातच पैगंबर साहेबांवर माझं खूप प्रेम आहे, आणि ते प्रेम काय कोणाच्या सांगण्याने वगैरे नाही, माझा अभ्यास आहे. मी पैगंबर साहेबाची, माझ्या मागे देखील जी पुस्तकं लागली त्यात पैगंबर साहेबांची अनेक चरित्र आहे, मी वाचलीत पैगंबर साहेबांची चरित्र. त्यामुळे त्यांच्यावर माझा अभ्यासू रूपाने प्रेम आहे. आणि ते जे विचार आहेत ते पैगंबर साहेबांचे मुस्लिम समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि ते पोहोचवत असताना मग त्यांच्या विरोधामध्ये किंवा पैगंबर साहेबांच्या बाबतीत काय गैरसमज पसरवले जातात ते देखील आपण त्याचं शंकांचं निरसरण करतोच. मात्र ते करत असताना आपण फुले शाहू आंबेडकर देखील सांगतो. खूप मुस्लिम त्याचं भांडवल करतात. खरं तर आता एक पुस्तक आहे, तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता हे पुस्तक आहे, ठीक आहे. ओके. संत महात्मे, विचारवंत आणि इस्लाम, ठीक आहे. आता याच्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून, महात्मा फुलेंपासून इतर अनेक संत महात्मे आहेत. या संत महात्म्यांनी पैगंबर मोहम्मद साहेबांविषयी, इस्लामविषयी काय काय विचार मांडले त्याचं सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी मुस्लिम समाज कधी वापरतो, याचा वापर करतो पैगंबर साहेबांच्या जयंतीला, की महात्मा फुलेंनी पैगंबर साहेबांवर पोवाडा लिहिलाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलंय. मग हे सांगत असताना तिथं हे पण सांगायचं मग आपण, बाबा, की महात्मा फुले हे पण म्हणाले की जगातले सगळे धर्मग्रंथ हे मानवनिर्मित आहेत. मग या पद्धतीने जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आणि हळूहळू तो बदल होतो. डायरेक्ट काय एवढ्या 2,500 वर्षापासून पार आपण तथागत बुद्धांपासून जर रात्रीत बदल होणार नाहीये, हा, तर ते हळूहळू बदल होतो. आपल्या आयुष्यामध्ये मी म्हणतो की मी खूप छोटा आकडा घेतो. जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे जर 10 जणांमध्ये जरी बदल झाला तर खूप मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे पैगंबर. खरंच खूप बरं वाटलं आणि छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. मुळात माझ्याही विचार करण्याच्या पद्धतीत आणि दृष्टिकोनांमध्ये तुमच्याशी बोलल्यानंतर बऱ्याच प्रमाणात फरक पडेल अशी मला आशा आहे. कारण बऱ्याच गोष्टी माझ्याही कमी होत्या, त्या मला जरा समजून घेता आल्या तुमच्याकडून. दोस्तो, पैगंबर शेख यांच्या बरोबरची ही चर्चा
खरंच तुम्हाला आवडली असेल तर तुमचे अभिप्राय जरूर कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही पैगंबरला विचारा, मी त्यांच्यापर्यंत ते प्रश्न पोहोचवतो आणि पैगंबर जरूर तुम्हाला त्या सगळ्या शंकांची, प्रश्नांची उत्तरे देतील, तुमच्या मनातलं शंका निरसन करतील. यासोबतच पैगंबर शेख यांचं इबादत आणि समाज निर्मिती यांचं जे काम आहे, आर्थिक कुर्बानी असेल, शिक्षणासाठी जकात असेल, हे प्रकल्प कसे चालतात याची सोशल मीडियावर तुम्ही माहिती घ्या. त्यांच्या फेसबुक पेजवर जा आणि तिथून ही सगळी माहिती घ्या आणि यथाशक्ती या प्रकल्पांमध्ये तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल, सहयोग करता येईल, डोनेशन देता येईल, जे काही मनापासून तुम्हाला तिथे दान करता येईल, ती दान पारमिता जरूर तुम्ही पूर्ण करा. पैगंबर, तुम्ही वेळ दिलात, अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली, कोणत्याही प्रश्नाला ऑफेंड झाला नाही, यासाठी मी तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि खरंच संविधानाचा हा जागल्या पैगंबर शेख, मला मानाचा जय भीम. आणि आपण लवकरच परत एकदा नवीन विषयासह, नवीन मुद्द्यांसह पैगंबर बरोबर पुन्हा एकदा छान चर्चा करूयात. ही चर्चा पूर्ण पहा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ, ही मुलाखत सगळ्यांना शेअर करा, ही एवढी विनंती करतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद, खूप आभार पैगंबर शेख. धन्यवाद.